नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पुणे जीएमसी भरती 2025 यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे। तर बघा मित्रांनो, पुणे जीएमसी पदभरतीला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 31/8/2025। 31 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता मित्रांनो। तर या व्हिडिओच्या माध्यमाने स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण बघणार आहोत, न चुकता व्यवस्थित तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे। त्या अगोदर तुम्हाला अर्ज भरायला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित जाहिरात वाचून घेणं महत्त्वाचे असणार आहे मित्रांनो। तर जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, तिथून ही संपूर्ण जाहिरात डाउनलोड करा। यामध्ये पदाचं नाव, संस्थेचं नाव आणि वेतन श्रेणी आणि इतर संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे। यामध्ये अशी काही पदं आहेत मित्रांनो जे 10वी पास वरती आहे, परंतु त्यासाठी ITI देखील पाहिजे आहे, त्याचसोबत अनुभव देखील पाहिजे आहे आणि काही पदं फक्त 10वी पास वरती बघण्यासाठी तुम्हाला इथे भेटून जातील मित्रांनो। ठीक आहे, आता व्यवस्थित बघा तुम्हाला कोणत्या पदासाठी इथं अर्ज भरायचा आहे, त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे ही माहिती व्यवस्थित चेक करून घ्या। त्यानंतरच ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करा, कारण यामध्ये आपल्याला प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असलेली बघण्यासाठी भेटलेली आहे। तर व्यवस्थित बघा, त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करा। तर चला आता आपण या वेबसाईटला पुन्हा ओपन केलेलं आहे मित्रांनो। आता आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। त्या अगोदर अजून एक छोटीशी महत्त्वाची माहिती म्हणजे वरती तुम्हाला इथे स्क्रीनवरती नंबर दिसत असेल, जर तुम्हाला घर बसल्या आपल्या टीम कडून खूपच कमी किमतीमध्ये ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता। पुणे जीएमसीचा मला फॉर्म भरून पाहिजे, त्यानंतर डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला पाठवली जाईल, ते डॉक्युमेंट व्हॉट्सअपवरती तुम्ही सेंड करू शकता आणि घर बसल्या न चुकता व्यवस्थित कमी किमतीमध्ये ऑनलाईन अर्ज भरून घेऊ शकता। ठीक आहे, तर चला आता आपण डायरेक्टली आता अर्ज भरायला सुरुवात करत आहोत मित्रांनो। तर त्यासाठी आपल्याला याच वेबसाईटला ओपन करायचं आहे। इथे आपल्याला नंबर दिला आहे, त्याच्यावरती काही प्रॉब्लेम आला तर फॉर्म भरून घेऊ शकता मित्रांनो कमी चार्जमध्ये। तर त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला देऊन घेतली। आता आपण डायरेक्टली इथं फॉर्म भरायला सुरुवात करत आहोत। त्यासाठी इथे आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, इथे तुम्ही बघू शकता। तर न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथून लगेच आता ऑनलाईन अर्ज भरायला आपली सुरुवात झालेली आहे। तर बघा, आता सर्वप्रथम अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल मित्रांनो। इथे आपल्याला स्वतःचं पहिलं नाव टाकायचं आहे, तेच नाव खाली कन्फर्म करायचं म्हणजे पुन्हा टाकायचं आहे। त्यानंतर मधलं नाव आपल्याला इथं खाली टाकायचं आहे मित्रांनो। त्याच प्रकारे आपलं मधलं नाव कन्फर्म करायचं आहे आणि खाली आपल्याला आपलं स्वतःचं आडनाव टाकायचं आहे आणि तेच नाव आडनाव तुम्हाला पुन्हा कन्फर्म करायचं आहे मित्रांनो। ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, पुढे आल्यानंतर आपल्याला जर म्हटलं तर आपण जी नावं टाकलेले आहेत ते संपूर्ण नाव आपलं खाली येऊन जाईल। आपण पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव टाकल्यानंतर संपूर्ण एकत्रित खाली नाव तुमचं संपूर्ण नावमध्ये दिसेल। त्यानंतर पुढे आपल्याला एक मोबाईल नंबर भरायचा आहे, तोच मोबाईल नंबर पुन्हा टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे। अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर द्या, अदरवाईज ही जागा खाली सोडली तरी काय अडचण नाही। त्यानंतर पुढे आपल्याला ईमेल ID टाकायचा आहे। ठीक आहे, तर बघा इथे आपल्याला फक्त युजर नेम टाकायचं असतं। त्यानंतर पुढे ऑलरेडी दिलेलं असतं, इथे फक्त आपल्याला युजर नेम टाकायचं। पुढे आपल्याला दिलेलं आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला डोमेन नेम सिलेक्ट करायचं असतं। ठीक आहे, जसं की उदाहरणार्थ माझं पूर्ण ईमेल जर म्हटलं तर ajay@gmail.com आहे, तर पुढे मी फक्त अजय टाकणार, ऑलरेडी आहे आणि gmail.com इथून मी हे सिलेक्ट करणार। ठीक आहे, या स्वरूपामध्ये। आणि खाली टाकायच्या वेळेस मात्र संपूर्ण तुम्हाला भरायचं आहे। आता कसं झालं, जसं की इथं अजय टाकलं, त्यानंतर @gmail.com हा माझा पूर्ण ईमेल ID झाला। तर वरती फक्त आपल्याला युजर नेम टाकायचं होतं, परंतु खाली टाकायच्या वेळेस तुम्हाला संपूर्ण ईमेल तुमचा टाकणं गरजेचं असणार आहे। जसं की ajay@gmail.com हा संपूर्ण ईमेल तुमचा इथं आला पाहिजे। वरती फक्त युजर नेम टाकायचं होतं, खाली संपूर्ण ईमेल टाकायचं आहे, ही गोष्ट समजून घ्या। त्यानंतर आपल्याला इथं कॅप्चा दिलेला आहे, तो जो कॅप्चा आहे तो जशाचा तसा आपल्याला बघून इथं टाईप करायचं आहे आणि त्यानंतर आपला संपूर्ण व्यवस्थित अर्ज आपण भरत आहे की नाही ते चेक करायचं। खाली आपल्याला डायरेक्टली सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर अर्ज भरताना व्यवस्थित अर्ज भरा मित्रांनो, चुका करू नका। तर व्यवस्थित ही माहिती भरून इथं आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे, यावरती आता मी क्लिक करत आहे। ठीक आहे,
तर बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्सबद्दल माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला प्रत्येक विषयाच्या टॉपिकनुसार नोट्स दिल्या जातील मित्रांनो. स्पेशल जीएमसी पदभरतीसाठी या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहे. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगरच्या लेटेस्ट असं जर म्हटलं तर एक्झाम होणार आहे मित्रांनो. त्याच्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा मित्रांनो, कोणकोणत्या विषयाच्या नोट्स दिल्या जातील: मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP, GK या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला अतिशय कमी किमतीमध्ये आपण टॉपिकनुसार उपलब्ध करून देतो मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर बघा, प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स भेटतील. यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली 149 रुपीज, 149 किंमत ठेवलेली. हे सर्व जे नोट्स आहेत PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती आणि टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिले जातात. जर या नोट्सचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर इथे एक नंबर दिलेला आहे, जो की तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो. तर बघा, 91 39 64 3199 या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुमचा नंबर सेव्ह करून 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स व्हॉट्सअपवरती PDF स्वरूपामध्ये तुम्हाला भेटून जातील मित्रांनो. तर GMC पुणे पदभरतीसाठी या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. अतिशय या महत्त्वाच्या नोट्स असणार आहे. तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत. तर बघा, सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला तुमचा युजर ID आणि पासवर्ड इथे भेटून जाईल, जो की तुम्हाला ईमेल व मेसेजनी देखील आला असतो. तर व्यवस्थित हा जपून ठेवा, कारण तुमचं जेव्हा पण ॲडमिट कार्ड येईल तर ते ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी याच युजर ID पासवर्डची तुम्हाला गरज असते. तर व्यवस्थित तो जपून ठेवा. इथे आपल्याला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आणि इथं कॅप्चर फोटो म्हणजेच लाईव्ह फोटो अपलोड करायचे मित्रांनो. आणि त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला सिग्नेचर देखील इथं अपलोड करायची बघा. तर इथं आपल्याला खाली सिग्नेचर अपलोड करायचं ऑप्शन आहे. तर पासपोर्ट साईज फोटो, लाईव्ह फोटो आणि सिग्नेचर आता तुम्हाला इथं अपलोड करणं गरजेचं असणार आहे. त्याच्याबद्दल काय महत्त्वाच्या गाईडलाईन्स दिलेल्या असतात मित्रांनो. किती KB मध्ये तुमचा फोटो पाहिजे, कसा फोटो पाहिजे, याच्याबद्दल माहिती दिली. तर या गाईडलाईन्स तुम्ही इथून वाचू शकता. यावरती क्लिक करायचं आहे. एक PDF नवीन ओपन होऊन येईल. यामध्ये फोटो, सिग्नेचर आणि लाईव्ह फोटो कसा अपलोड करायचा, किती साईजमध्ये पाहिजे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, ती तुम्ही वाचू शकता आणि त्या प्रमाणामध्ये फोटो तुम्ही तयार करून इथं अपलोड करू शकता. ठीक आहे. तर बघा, आता मी पुन्हा वेबसाईटला व्हिजिट करतो. तर बघा, इथे जर म्हटलं तर आता आपल्याला फोटो, सिग्नेचर अपलोड करायची आहे. तर सर्वप्रथम जर म्हटलं तर लाईव्ह फोटो कसा अपलोड करायचा हे मी तुम्हाला सांगून घेतो, कारण याच्यामध्ये पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर बहुतेक विद्यार्थ्यांना लगेच अपलोड करता येते, परंतु ते लाईव्ह फोटो कसा अपलोड करायचा याच्याबद्दल माहिती तुम्हाला देतो. तर बघा, इथं आपल्याला कॅप्चर फोटोचा ऑप्शन आहे मित्रांनो. कॅप्चर फोटो यावरती क्लिक करून तुमच्या जर लॅपटॉपला वेबकॅम असेल, कॅमेरा असेल, तर डायरेक्टली तुमचा कॅमेरा ओपन होऊन येईल आणि त्यानंतर तुमचा फोटो व्यवस्थित तुम्हाला इथं कॅप्चर करायचा आणि तो अपलोड करायचा आहे. अदरवाईज जर म्हटलं तर मोबाईलवरतून तुम्हाला फोटो अपलोड करायचा असेल, लाईव्ह फोटो, तर इथे बघा आपल्याला क्लिक हिअर टू स्कॅनचं ऑप्शन आहे. तर इथे आपण क्लिक करू शकता. ठीक आहे. स्कॅन करू शकता आपल्या मोबाईलवरतून. आपण हा बारकोड स्कॅन केल्यानंतर तुमचा मोबाईलचा कॅमेरा चालू होऊन येईल. जसं की मी यावरती क्लिक केलं. आता हा जो कोड आहे, बारकोड दिसत आहे, आता हा काय करायचा आहे, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला स्कॅन करायचं आहे. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही, मोबाईलमध्ये तुम्हाला स्कॅन करायचं आहे. आता मोबाईलवरती स्कॅन केल्यानंतर ऑटोमॅटिकली एक वेबसाईट ओपन होऊन येईल. वेबसाईटमध्ये तुमचा डायरेक्टली ऑलरेडी कॅमेरा चालू असतो. आपल्या मोबाईलमध्येच तो आपल्याला कॅमेरा चालू झाल्यानंतर आपला स्वतःचा सेल्फी घ्यायचा आहे. ठीक आहे. तर सेल्फी घेतल्यानंतर तुम्हाला इथं ऑटोमॅटिकली तुमची सेल्फी इथं अपलोड होऊन जाते. मोबाईलचा कॅमेरा इथं आता चालू झालेला आहे. जेव्हा आपण QR कोड स्कॅन करतो, ऑटोमॅटिकली वेबसाईटनी आपला कॅमेरा चालू होतो. त्याने आपला फोटो क्लिक करायचा आणि तोच फोटो इथं आपल्याला फक्त अपलोड करून घ्यायचा आहे. ऑटोमॅटिकली इथं अपलोड होऊन जातो, जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्याच प्रकारे आता आपल्याला फक्त पासपोर्ट साईज फोटो आणि कोऱ्या कागदावरती सिग्नेचर करून इथं अपलोड करायचे. इथं वरती फोटोग्राफ आणि खाली सिग्नेचर. ठीक आहे. तर तीही मी पटकन इथं अपलोड करून घेतो. बघा, फोटोग्राफ आणि सिग्नेचर मी इथं अपलोड केला. तर आता पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं बघा काही सूचना दिलेल्या आहेत. इथं आपल्याला चेकबॉक्स टिक मार्क करायचे आहेत आणि इथं नेक्स्टचं ऑप्शन आहे. या नेक्स्टवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर ही प्रक्रिया संपूर्ण झालेली आहे. व्यवस्थित अपलोड झाल्यानंतर अशा प्रकारचं पुढील पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता इथून महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पदाचं नाव सिलेक्ट करायचं आणि बाकीची माहिती इथं आपल्याला भरायची असते. ठीक आहे. तर बघा, आता आपल्याला व्यवस्थित ज्या पण पदासाठी अर्ज भरायचा त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे हे व्यवस्थित बघायचं आहे. त्यानंतर बाकीची माहिती बघितल्यानंतर आपण इथं पदाचं नाव सिलेक्ट करणार, ज्या पदासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे. ठीक आहे. तर बघा, एक पद मी इथं सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर जर म्हटलं तर त्या पदाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर कॅटेगरी आपल्याला इथं सिलेक्ट करायची आहे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तीच कॅटेगरी आपल्याला कन्फर्म करायची आहे. ठीक आहे. तर खाली कन्फर्मचं ऑप्शन आहे, कन्फर्म देखील आपण करून घेणार. त्यानंतर पुढे बघा, पुढे आल्यानंतर इथे आपल्याला काय विचारलेलं आहे. आता यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सर्व माहिती, आरक्षणाबद्दल माहिती किंवा आपली स्वतःची माहिती इथं विचारलेली असते. आता जसं की तुम्ही दिव्यांग व्यक्ती आहात का नाही असं विचारले. येस केलं तर आपल्याला कोणता प्रकार आहे, ABCD जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. नाही आपण दिव्यांग नसेल तर फक्त नो वरती क्लिक करायचं, खालचे ऑप्शन डिसेबल होऊन जातील. ठीक आहे.
तर बघा, आता इथून खाली जे काही ऑप्शन आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर हा जो ऑप्शन आहे मित्रांनो, इथून खाली जे बाकीचे ऑप्शन आहे, याच्यामध्ये काही ऑप्शन आपल्याला एनेबल दिसतील, काही ऑप्शन डिसेबल दिसतील. तर आपण वरील जी कॅटेगरी सिलेक्ट केलेली असते किंवा वरील जे ऑप्शन सिलेक्ट केलेलं असतं येस नो, त्याच्यानुसार हे ऑप्शन तुम्हाला एनेबल डिसेबल दिसतील मित्रांनो. आपण आपली कॅटेगरी सिलेक्ट केली, त्या कॅटेगरीनुसार काही ऑप्शन एनेबल असतील, काही ऑप्शन डिसेबल असतील, काही अडचण नाही मित्रांनो. तुम्ही जी पण कॅटेगरी सिलेक्ट केलेली असते त्याच्यानुसार किंवा जे पण येस नो केलेलं असतं त्याच्यानुसार व्यवस्थित माहिती वाचायची. जे पण असेल ते येस करा आणि अदरवाईज तुम्हाला जे ऑप्शन एनेबल असतील तेच सिलेक्ट करा. बाकीचे डिसेबल असतील काही सिलेक्ट करण्याची गरज नाही, ठीक आहे. जे एनेबल असतील तेच भरा. जसं की आपल्याला खाली जर म्हटलं तर इथे बघा, आपल्याला कास्ट सर्टिफिकेट आहे की नाही असं विचारले. आता इथं नो तर करता येणार नाही कारण वरती तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे, तर मी इथे येस वरती सिलेक्ट करतो, ठीक आहे. तर बघा हे एनेबल आहे, येस वरती सिलेक्ट केलं. खाली आपल्याला जर म्हटलं तर खाली आता डायरेक्टली इथं 2 नंबरचं ऑप्शन आहे, ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल हे जर म्हटलं तर EWS यांच्यासाठी असतं कॅटेगरीनुसार. तर एसटी कॅटेगरी सिलेक्ट केली त्यासाठी हे ऑप्शन डिसेबल आहे. खाली जर म्हटलं तर आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी याच्याबद्दल माहिती विचारले, येस नो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर खाली जर म्हटलं तर आपल्याला बघा माजी सैनिक याच्याबद्दल माहिती विचारले. त्याच्यानंतर खाली जर म्हटलं तर आपल्याला दिव्यांग माजी सैनिक आहे की नाही याच्याबद्दल माहिती विचारली. त्यानंतर पुढे बघा, पुढे आपल्याला सैनिकाबद्दलच इथं माहिती विचारलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही येत असाल तर येस करा, अदरवाईज नाही वरती आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. पुढे आपल्याला बघा, महिला आरक्षणाअंतर्गत तुम्ही अर्ज करत आहात का नाही असं विचारले असेल तर येस करा, अदरवाईज नाही. पुढे आपल्याला खेळाडूबद्दल माहिती विचारले, खेळाडू वगैरे असेल तर येस करा, अदरवाईज नाही वरती सिलेक्ट करा. पुढे आपल्याला प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त याच्याबद्दल माहिती विचारली. याच्या सेपरेट जागा राखीव असतात मित्रांनो, त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. असेल तर येस करा, अदरवाईज नाही. त्यानंतर अंशकालीन पदवीधर, आपल्याला 3 वर्षाचा आपण सरकारी कार्यालयामध्ये तुम्ही काम केलेलं असेल तर अंशकालीन पदवीधरचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असतं. असेल तर येस करा, अदरवाईज नाही. ही व्यवस्थित माहिती बघा. ही माहिती आपल्याला माहिती असते, आपल्याबद्दलच माहिती विचारली जाते, तर त्याच्याबद्दल तुम्हाला वाचायचं, येस नो तुम्हाला सिलेक्ट करायचं. त्यानंतर अनाथाबद्दल इथं माहिती विचारली होती, येस नो तुम्ही सिलेक्ट करू शकता. महाराष्ट्राचे आदिवासी आहात का अशा प्रकारचं, तर इथं कंपल्सरी येस तुम्हाला करावं लागणार आहे. त्यानंतर पुढे आपल्याला विचारले महाराष्ट्र कर्नाटक सीमा असलेल्या गावामध्ये तुमचा समावेश आहे का. त्याच्यामध्ये 865 गावांची यादी आहे, ती ज्यामध्ये जर म्हटलं तर त्या गाव आहेत त्याच्यामध्ये मराठी भाषा बोलली जाते. याच्यामध्ये तुम्ही येत असाल तर येस करावं, अदरवाईज नाही तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढे आपल्याला स्वतंत्र सैनिकबद्दल इथं माहिती विचारली. त्यानंतर आपल्याला पुढे म्हटलं तर 1991चे तुम्ही जनगणना कर्मचारी आहे की नाही असं विचारले असेल तर येस करा, अदरवाईज नाही वरती तुम्हाला सिलेक्ट करायचे, ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला 1994 नंतरचे निवडणुकीचे तुम्ही कर्मचारी होते का, म्हणजे त्याच वेळेस तुम्ही काम केलेलं आहे का, ठीक आहे. त्यामध्ये तुम्ही काम केलेलं असेल तर येस करा, अदरवाईज नाही वरती तुम्हाला सिलेक्ट करायचे. पुढे आपल्याला पुढे जर म्हटलं तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची तुम्ही पत्नी किंवा पाल्य आहात का असं विचारले असेल तर येस करा, अदरवाईज नाही. तर ही माहिती आपल्याला येस नो तुम्हाला सिलेक्ट करणं गरजेचं असतं. येस केलं तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे, ठीक आहे. तर बघा, पुढे आपल्याला आता डायरेक्टली हिंदू, मुस्लिम, सिख, साई अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कास्ट दिलेल्या आहेत मित्रांनो, धर्म दिलेले आहेत. तर धर्म तुम्हाला जो पण असेल तुमचा तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. इंडियन ऑलरेडी असणार आहे. खाली यायचे, खाली आल्यानंतर आता आपल्याला विचारलेलं आहे आधार व्हेरिफिकेशन तुम्हाला इथं आपण समिती देता का, म्हणजे सहमती तुमची आहे का आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी. तर इथं आपल्याला होयवरती क्लिक करायचं आहे, जर नसेल तर नाही वरती सिलेक्ट करू शकता. होयवरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्डचा इथं नंबर टाकायचा, जेणेकरून तुम्ही आधार कार्डचं जे पण तुमचं व्हेरिफिकेशन ते करण्यासाठी सहमत आहात आणि तुम्ही तुमचा आधार कार्डचा नंबर इथं मेन्शन करणार. खाली आपल्याला पॅन कार्डचा नंबर टाकण्याचा ऑप्शन आहे, पॅन कार्डचा नंबर इथे भरणार तुम्ही, ठीक आहे. ठीक आहे, आधार कार्डचा नंबर नसेल द्यायचं तर नाही वरती सिलेक्ट करून तुम्ही आधार कार्डचा नंबर नाही दिला तरी चालेल, परंतु येस वरती क्लिक करा आणि आधार कार्डचा नंबर देखील तुम्ही इथं देऊन टाका, ठीक आहे. त्यानंतर पॅन कार्डचा नंबर द्यायचा तुम्हाला इथं खाली आणि त्यानंतर एक्झाम सेंटर तुम्हाला निवडायचे. 3 एक्झाम सेंटर इथे निवडायचे. जे पण जवळील एक्झाम सेंटर असतील ते तुम्हाला सिक्वेन्सनुसार इथे निवडायचे. जे पण एकदम जवळच असेल ते 1 नंबरला ठेवा, त्यानंतर 2 नंबर 3 नंबर या स्वरूपामध्ये. ही माहिती भरल्यानंतर खाली यायचे. खाली आल्यानंतर बघा, आपल्याला जन्मदिनांक इथे सिलेक्ट करायची. व्यवस्थित तुम्हाला तुमची जन्मदिनांक सिलेक्ट करणं गरजेचं असणार आहे, दिवस, महिना, वर्ष या स्वरूपामध्ये. त्यानंतर पुढे आपल्याला महिला आहे की पुरुष आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं, जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर तुम्ही जुळे भावंड असेल तर तुम्हाला खाली येस नो इथे सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे. असेल तर येस करा, त्याचं नाव टाका जुळे भावंडाचं आणि खाली महिला आहे की पुरुष ते सिलेक्ट करायचे. जर नसेल तर फक्त नो वरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथं मेल फिमेल असेल तर करायचं, अदरवाईज नो, ठीक आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं मॅरिटल स्टेटस तुम्हाला सिलेक्ट करायचं ऑप्शन आहे. मॅरिड असेल तर मॅरिड करा,
अनमॅरिड असेल तर अनमॅरिड करा. मॅरिड केलं तर तुम्हाला पत्नीचं किंवा पतीचं नाव इथं मेन्शन करावं लागतं. ठीक आहे. जसं की तुम्हाला इथं मॅरिड केलं तर बघा मॅरिड अनमॅरिड. ठीक आहे. आता मॅरिड जर केलं तर बघा इथे खाली पत्नीचं किंवा पतीचं नाव इथं भरण्यासाठी ऑप्शन आहे. ठीक आहे. मॅरिड केलं तर ते तुम्हाला इथं भरायचं असतं. जर अनमॅरिड असेल तर फक्त अनमॅरिड सिलेक्ट करा. खालचं ऑप्शन ऑटोमॅटिकली डिसेबल होऊन जाईल. पुढे आपल्याला वडिलांचं नाव टाकायचं आहे, आईचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर खाली यायचं आहे. ठीक आहे. आता खाली आल्यानंतर आता आपल्याला पत्ता टाकायचा आहे मित्रांनो. पत्ता व्यवस्थित भरा. आता आधार कार्डवरती जसा पत्ता असतो तसा टाकायचा आहे. वरती सध्याचा राहण्याचा पत्ता टाकायचा, खाली कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकायचा. जसं की इथं बघा आधार कार्डवरती जसा संपूर्ण ॲड्रेस असतो तो टाका. खाली गावाचं नाव टाका. 3 नंबरच्या लाईनीमध्ये आपलं तालुक्याचं नाव टाका. त्यानंतर जिल्ह्याचं नाव टाका आणि आपल्याला आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं. ठीक आहे. या स्वरूपामध्ये तुम्हाला व्यवस्थित पत्ता भरून घ्यायचा आहे. आता हा जो पत्ता टाकलेला असतो तो वरती तुम्ही सध्याचा राहण्याचा पत्ता टाकलेला असतो आणि खाली जो टाकायचा असतो तो कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता. पिनकोड सोबत आपल्याला पत्ता व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. जर तुमचं दोन्ही पत्ता एकच असेल तर तुम्हाला इथे चेकबॉक्सवरती टिक मार्क करायचं आहे आणि फक्त सध्याचा राहण्याचा पत्ता तुम्हाला भरायचा आहे. ठीक आहे. एकदाच भरला तरी चालेल, काही अडचण नाही. ठीक आहे. या स्वरूपामध्ये व्यवस्थित तुम्हाला आपला संपूर्ण पत्ता भरून घ्यायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर खाली बघा, खाली आल्यानंतर इथं GSTचं ऑप्शन आहे मित्रांनो. इथे आपल्याला परमनंट ॲड्रेस यावरती सिलेक्ट करणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. पत्ता आपण एकच टाकला, टिक मार्क लावलं, खाली कॉपी पेस्ट पत्ता होऊन जाईल. इथं परमनंट ॲड्रेस GSTचं जे ऑप्शन आहे ते जे परमनंट ॲड्रेस आहे हे आपल्याला सिलेक्ट करणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर आता बँकेची माहिती इथं आपल्याला भरायची. व्यवस्थित ही माहिती भरा. त्यानंतर खाली बँकेची माहिती भरण्यासाठी ऑप्शन आपल्याकडे इथे येऊन जातील. ठीक आहे. तर बघा आता बँकेची माहिती कशी भरायची याच्याबद्दल देखील माहिती देऊन घेतो. इथे सर्वप्रथम आपल्याला आपलं स्वतःचं नाव इथं भरायचं मित्रांनो. ठीक आहे. नाव भरल्यानंतर आपल्याला बघा आपला खातं क्रमांक इथं भरायचं मित्रांनो. खातं क्रमांक भरल्यानंतर तोच पूर्ण टाकायचा, कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं बघा बँकेचं नाव आणि ती बँक कोणत्या ठिकाणी आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. जसं की तुमचं महाराष्ट्र बँकेमध्ये खातं असेल तर बँक ऑफ महाराष्ट्र, आणि ज्या पण ठिकाणी असेल जसं की अहिल्यानगरमध्ये बँक आहे तर तिथं अहिल्यानगर पुढे आपल्याला जोडून द्यायचं आहे. अशा प्रकारचं बँकेचं संपूर्ण नाव आणि ब्रांच नेम म्हणजे कोणत्या ठिकाणी ते तुम्हाला इथं मेन्शन करणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. तर ही माहिती भरायची, एकदम बेसिक माहिती भरायची. एवढं काही आपल्याला अवघड फॉर्म नाही आहे मित्रांनो. पुढे आपल्याला इथं अकाउंट आपल्याला जो टाईप आहे तो सिलेक्ट करायचा असतो. सेव्हिंग अकाउंट असेल, करंट अकाउंट असेल, जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आणि IFSC कोड इथे तुम्हाला इथे सिलेक्ट करणं गरजेचं असणार आहे किंवा भरणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. तर आपल्या पासबुकवरती IFSC कोड दिलेला असतो तो बघा आणि तो आपल्याला भरायचा आहे. टोटल फी किती लागणार आहे, परीक्षा शुल्क फी, ते तुम्हाला इथे दिसून येईल. ठीक आहे. तर परीक्षा शुल्क फी तुम्हाला दिसून येईल. आता तुम्ही जी पण माहिती टाकलेली आहे ती व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि त्यानंतर लास्टला व्हॅलिडेट युअर डिटेल्सचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर बघा आता मी क्लिक करतो तर सर्व माहिती व्यवस्थित भरली असेल तर व्हॅलिडेट सक्सेसफुल अशा प्रकारचं येऊन जाईल. ओकेचं ऑप्शन आहे, ओकेवरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे, यावरती आता मी क्लिक करतो. त्यानंतर पुढे आता शैक्षणिक माहिती भरण्यासाठी इथं आपल्याकडे ऑप्शन उपलब्ध होऊन येतील. आता इथं बघा आपल्याला काय काय माहिती भरायची हे देखील सांगतो. 10वी 12वी ग्रॅज्युएशन, 10वी झालं असेल तर फक्त 10वीची माहिती भरा, 12वी झालं असेल तर 12वीची भरा, ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनची माहिती भरा. माहिती कशी भरायची, सर्वप्रथम इथं मंडळ किंवा विद्यापीठाचं नाव म्हणजेच बोर्डाचं नाव इथं भरायचं मित्रांनो. आता इथं ऑथर सिलेक्ट करायचे मित्रांनो, 10वीची वेळेस आणि त्यानंतर 10वी केव्हा पास केली ते पासिंग डेट तुम्हाला इथं भरायची. तर बघा इथं आपल्याला दिवस, महिना आणि वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. आता बहुतेक विद्यार्थ्यांना समजत नाही की हे आपल्याला कुठे भेटणार, ही दिनांक कुठे भेटणार. तर 10वी पास केल्याची दिनांक तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती एका खालच्या कोपऱ्यामध्ये दिलेली असते. तर तुमचं जे पण 10वीचं मार्कशीट नव्हे, बोर्ड सर्टिफिकेट, ठीक आहे, बोर्ड सर्टिफिकेटवरती तुमचं 10वीची पासिंग डेट दिलेली असते, ती इथं मेन्शन करायची मित्रांनो. ठीक आहे. तर बघा पुढे जर म्हटलं तर 10वीला किती पर्सेंटेज होते ते टाकायची आणि श्रेणी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची. ठीक आहे. या स्वरूपामध्ये ही माहिती तुम्हाला भरायची असते. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा 12वी झाली असेल तर तुम्हाला बोर्डाचं नाव भरायचं मित्रांनो त्याच स्वरूपामध्ये. इथं 10वीच्या वेळेस इथं जर म्हटलं तर ऑदर सिलेक्ट केल्यानंतर 10वी कोणत्या याच्यामधून तुम्ही पास केले, मराठी, हिंदी, इंग्लिश जे पण असेल ते तुम्ही इथं टाकणार किंवा टाकली. विषयांची नावं टाकली तरी चालतील, काय अडचण नाही. ठीक आहे. त्यानंतर 12वी तुम्ही आर्ट, कॉमर्स, सायन्स ज्यामधून पास केलं असेल ते तुम्ही इथं भरणार. त्यानंतर 12वी पास केल्याची दिनांक तुम्हाला इथं भरायची मित्रांनो. आपल्याला त्या स्वरूपामध्ये डे, मंथ, इयर या स्वरूपामध्ये भरायची मित्रांनो. तर बघा या स्वरूपामध्ये आपल्याला महिना सिलेक्ट करायचा आहे. ही माहिती देखील तुमच्या 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती दिलेली असते. तर बोर्ड सर्टिफिकेट बघा त्याच्यावरती तुम्हाला 10वी आणि 12वी पास केल्याची दिनांक भेटून जाईल मित्रांनो. ठीक आहे.
तर त्यानंतर आपल्याला श्रेणी सिलेक्ट करायची या स्वरूपामध्ये. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनची देखील माहिती भरा, इतर काही झालं असेल शिक्षण तीही माहिती भरा. पुढे आपल्याला विचारले मराठी भाषेचं ज्ञान आहे की नाही, तर येसवरती कंपल्सरी इथं करणं गरजेचं असणार आहे. तुम्हाला पुढे विचारले तुम्हाला कामाचा अनुभव आहे की नाही, काही पदांसाठी कामाचा अनुभव सोबत ITI देखील झालेलं असणं गरजेचं असणार आहे. हे जे पद आता मी भरतोय याला म्हटलं तर 10वी पास असेल तरी अर्ज भरू शकता, काही अडचण नाही. जर कामाचा अनुभव असेल तर तुम्ही कुठं काम केलेलं, कोणत्या संस्थांमध्ये, पदाचं नाव, केव्हापासून ते कधीपर्यंत काम केलेलं आहे हे तुम्हाला टाकण्याचं ऑप्शन आहे. असेल अनुभव तर भरा, अदरवाईज नाही भरला तरी काही अडचण नाही. त्यासाठी कामाला आपल्याला जे पण पद सिलेक्ट केलेलं आपण त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय दिली ते व्यवस्थित बघा. कामाचं स्वरूप वगैरे तुम्हाला इथं विचारले, बाकीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती विचारली. जर तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल तर भरा, अदरवाईज नाही. त्यानंतर खाली यायचे, खाली आल्यानंतर भाषा कोणकोणते येतात ते भरायचे. मराठी कंपल्सरी लिहिता वाचता बोलता येणं गरजेचं असणार आहे, चेकबॉक्स टिक मार्क करून घ्यायचे. त्यानंतर हिंदी भाषा येते असेल तर हिंदी भाषा तुम्ही इथे टाकू शकता, काय अडचण नाही. जसं की मी हिंदी इथं मेन्शन केलं, ठीक आहे. त्यानंतर हिंदी तुम्हाला लिहिता वाचता बोलता येत असेल तर तिन्ही जे बॉक्स आहे ते तुम्ही इथं टिक करू शकता. त्याच प्रकारे तुम्हाला इंग्लिश भाषा येत असेल किंवा अदर एखादी दुसरी भाषा येत असेल तर त्याही भाषेबद्दल तुम्ही इथं माहिती भरू शकता, काय अडचण नाही, ठीक आहे. इंग्लिश येत असेल तर भरा, अदरवाईज नसेल येत तर नाही भरलं तरी काय अडचण नाही. फक्त तुम्हाला इंग्लिश येते पण लिहिता वाचता बोलता येते. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर काही विद्यार्थ्यांना फक्त लिहिता येते, काही यांना वाचता येते, बोलता येत नाही, तर तुम्ही हे चेकबॉक्स नाही टिक केलं तरी काय अडचण नाही, ठीक आहे. आणि नसेलच येत तर इंग्लिश टाकलंच नाही तरी काय अडचण नाही, ठीक आहे. या प्रकारे संपूर्ण माहिती भरायची. त्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्सचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं असतं, ठीक आहे. तर माहिती पटकन मी इथं भरून घेतो बघा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती मी क्लिक करत आहे. आता सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर पुढे बघा डायरेक्टली ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याकडे इथे ओपन होऊन येतो. ॲप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित चेक करून घ्या तुम्ही बरोबर भरलेला आहे की नाही. त्यानंतर डायरेक्टली खाली यायचं आहे. एकदा पेमेंट केल्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म एडिट करू शकत नाही, त्यामुळे आत्ताच चेक करा, ठीक आहे. व्यवस्थित अर्ज भरला असेल तर इथं आपल्याला आय एग्रीचं ऑप्शन इथं चेकबॉक्स टिक मार्क करा आणि कंप्लीट रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा, ठीक आहे. तर बघा त्या अगोदर अर्ज व्यवस्थित भरला आहे की नाही. एकदा तुम्ही इथं कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक केलं की पुन्हा आपल्याला मागं जो अर्ज भरलाय तो एडिट करता येत नाही. त्यामुळे व्यवस्थित बघा तुम्ही माहिती भरलेली आहे की नाही, व्यवस्थित सर्व माहिती व्यवस्थित भरली असेल तर खाली कंप्लीट रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, त्यानंतरच यावरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. तर यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन तुमच्याकडे येईल. इथं माहिती आपल्याला व्यवस्थित भरली आहे की नाही पुन्हा एकदा विंडोमध्ये ओपन होऊन येईल. तर आता पेमेंटची प्रोसेस करायची असं विचारलं जात आहे. तर दोनच प्रक्रिया बाकी आहे, त्यासाठी ओकेवरती क्लिक करतो मी आता. त्यानंतर पुन्हा आपल्याला शुअर विचारलंय, तुम्ही शुअर आहात का, तर कंटिन्यूचं ऑप्शन आहे, येसवरती किंवा ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढील पेज अशा प्रकारचं येईल. आता आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन इथं अपलोड करायचं आहे, हँड रायटिंग डिस्क्लेरेशन अपलोड करायचं आहे. त्याच्या संदर्भात इथं गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, त्या तुम्ही इथं वाचू शकता. बघा इथं आपल्याला लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन अपलोड करायचं मित्रांनो. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला हँड रायटिंग डिस्क्लेरेशन अपलोड करायचं आहे. आता इथे बघा ते कुठून भेटेल किंवा त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. तर ते बघा आता डायरेक्टली जर म्हटलं तर वेबसाईट मी इथं ओपन करतो. आपण जेव्हा फॉर्म भरायला सुरुवात केली होती ती वेबसाईट ओपन करून दाखवतो. तर वरती आपल्याला लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन इथे आपल्याला अंगठ्याचा ठसा घ्यायचा आहे, त्याचा फोटो काढायचा, अपलोड करायचा आहे. आणि खाली हँड रायटिंग डिस्क्लेरेशनमध्ये आपल्याला आपलं कोरा कागद घ्यायचा आहे, त्याच्यावरती मी सांगतो ते तुम्हाला नोट करायचं आहे. ते बघा तुम्हाला ते कुठं भेटेल हे देखील दाखवतो. शक्यता जाहिरातीमध्ये दिलेलं असतं किंवा फॉर्म भरायला आपण सुरुवात करतो तिथे देखील दिलेलं असतं. तर इथं सर्च केलं तर इथं तर नाही आहे, ठीक आहे. आपण ही वेबसाईट ओपन केली, फॉर्म भरायची पहिली जी स्टेप होती ती वेबसाईट ओपन केलेली. थोडंसं खाली आल्यानंतर हाऊ टू अप्लायचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करतो. त्यानंतर इथे बघा हँड रायटिंग डिस्क्लेरेशन पहिल्याच पेजवरती आपल्याला दिलेलं आहे. इथे थोडंसं झूम करतो. याचं देखील डायरेक्टली तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, काही अडचण नाही मित्रांनो, डायरेक्टली स्क्रीनशॉट घ्या. तर बघा इथं स्क्रीनशॉट मी जेवढं आपल्याला ब्लर केलेलं आहे किंवा हायलाईट केलेलं आहे याच्यावरती आपल्याला स्क्रीनशॉट घ्या. हे आपल्याला कोऱ्या कागदावरती लिहायचं आहे, टाकायचं, स्वतःचं नाव टाकायचं आणि आहे जसं आपल्याला दिसत आहे स्क्रीनवरती तसंच लिहायचं फक्त. आणि लिहिल्यानंतर त्याचा फोटो घ्यायचा आणि तिथं आपल्या फॉर्मवरती जाऊन अपलोड करायचं, एवढंच करायचं, बाकी काहीच नाही. तर तुम्ही डायरेक्टली याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा सांगितलं तुम्हाला हे पेज कुठं भेटेल, ठीक आहे. तर चला पुन्हा आता डायरेक्टली जर म्हटलं तर अर्ज आपण भरतोय ते पेज ओपन करतो. इथं आपल्याला थंब इम्प्रेशन म्हणजे अंगठ्याचा ठसा, डिस्क्लेरेशन जे लिहिलंय ते टाकायचं, अपलोड करायचं, त्याचा फोटो काढून वगैरे अपलोड करायचा. आणि जो कॅप्चा दिसत आहे कॅप्चा जसं तसं तुम्हाला व्यवस्थित भरायचा आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती आता आपल्याला क्लिक करायचं. आता संपूर्ण प्रोसेस झालेली आहे. आता फक्त आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट किती करायचं आहे याच्याबद्दल तुमच्याकडे इथं माहिती इथं ओपन होऊन येईल. तर बघा व्यवस्थित तुम्हाला पेमेंट किती आहे, 900 आहे की 1000, ते आपल्याला बघण्यासाठी इथे येईल.
तर आता कॅप्चा टाकून फक्त सबमिटवरती क्लिक करायचं आणि पेमेंट करून आपल्या ॲप्लिकेशनची प्रिंट घ्यायची. एवढीच प्रक्रिया बाकी राहिली, म्हणजे संपूर्ण झालेलं फक्त पेमेंट करायचं बाकी आहे. पेमेंट न करताही तुम्ही ॲप्लिकेशनची प्रिंट आता घेऊ शकता. इथं वरती आपल्याला ॲप्लिकेशन प्रिंटचं ऑप्शन असतं, तिथून प्रिंट तुम्ही घेऊ शकता. परंतु महत्त्वाचं म्हणजे पेमेंट केल्याशिवाय तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट होणार नाही. आणि जेव्हा तुम्ही पेमेंट करता तर तेव्हा तुमचं जे पेमेंटचं ऑप्शन आहे इथं वरती बघा, आता तुम्हाला दाखवतो. तर इथं बघा आपल्याला इथं ॲप्लिकेशन फॉर्मचं ऑप्शन आहे आणि सोबत पेमेंटचं ऑप्शन आहे. इथं बघा ॲप्लिकेशन प्रिंट, इथून आपण ॲप्लिकेशनची प्रिंट घेऊ शकता आणि तिथेच पुढे आपल्याला पेमेंटचं ऑप्शन आहे. जेव्हा पेमेंट होतं तर ते पेमेंटचं ऑप्शन ऑटोमॅटिकली तिथून कट होऊन जातं आणि फक्त ॲप्लिकेशन प्रिंटचं ऑप्शन तुमच्याकडे इथं उपलब्ध असतं मित्रांनो. तर पेमेंट करून तुम्हाला फक्त आता ॲप्लिकेशनची प्रिंट घ्यायची. तर त्यासाठी आपल्याला कॅप्चा टाकायचा, सबमिटवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर पेमेंट केल्यानंतर ऑटोमॅटिकली प्रिंट घेण्यासाठीच ऑप्शन तुमच्याकडे इथं येऊन जातं मित्रांनो. तर या स्वरूपामध्ये संपूर्ण तुम्ही घर बसल्या न चुकता ऑनलाईन अर्ज भरू शकता. या व्यतिरिक्त तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल येते ती लाईक क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.